नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, वाकरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज वाकरी जिल्हा परिषद गटातून अभिजित आबा पाटील आणि कदाचित उद्या त्या ठिकाणी भगीरथ भालकेंची युती झाली तर त्या युतीचे उमेदवार म्हणून मयुरीताई संतोष बागल यांचा उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात त्या ठिकाणी त्यांच्या गावातून झाली आहे. खरं तर मोठं शक्ती प्रदर्शन करत हा अर्ज दाखल केला जातोय. वाकरीची ही निवडणूक ही बऱ्याच अर्थानं गाजले. खरं तर अभिजित पाटील आणि भगीरथ भालके इथं आघाडीमध्ये राहिले तर आघाडीचा उमेदवार कोण अशा पद्धतीच्या चर्चा या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्तानं झाल्या. हे सगळं होत असताना या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी इथली जी काही स्थानिक समीकरणं आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आघाड्या आहेत ते कशा पद्धतीने काम करतात ते पाहणं महत्वाचं आहे. खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये एका बाजूला कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी संग्राम गायकवाड हे उमेदवार इथं आहेत, तिसऱ्या बाजूला त्या ठिकाणी संतोष बागल यांच्या पत्नी असलेल्या मयुरी बागल ज्यांना त्या ठिकाणी त्यांचे सासरे सुरेशदाजी बागल जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते, त्यानंतर विष्णुभाऊ बागल जे वाकरी जिल्हा परिषद गटातून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उपसभापती म्हणून त्यांनी पंचायत समितीला काम केलंय, तानाजी काका बागल जे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि संपूर्ण ही शेतकरी संघटनेचा लढा ज्यांनी उभा केलाय ते तानाजी काका बागल यांच्या त्या भाऊजई आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कुठेतरी सामाजिक कामाचा किंवा लोक चळवळीचा आणि मग इथल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा उसाच्या दराचं आंदोलन असेल, दुधाच्या दराचं आंदोलन असेल किंवा पीक विमा मिळवून देणं असेल, या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये हे बागल कुटुंब नेहमीच त्या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये कायम आग्रही राहिले. त्यामुळे कुठेतरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठीमागची 30 वर्षाचं इथलं काम विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून सुरेशदाजींचं काम आणि आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून तानाजी काका बागल यांचं काम, या दोघांच्याही कामाच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड असा असलेला पाऊणपणाचा गोतावळा या सगळ्याच्या बळावर कुठेतरी मयुरी संतोष बागल यांचं पारडं या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये तुर्तास तरी जड असल्याचं चित्र बघायला मिळतंय. अभिजित पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये आहे. मयुरी संतोष बागल यांची जी उमेदवार आहे त्या उमेदवाराचं फक्त वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये अभिजित पाटील यांच्या गटापुरतंच वजन नसून त्या ठिकाणी भालके गटामध्ये यांचा संपर्क मोठा आहे. भगीरथ भालके यांच्या अनेक निवडणुकांमध्ये तानाजी काका बागल हे कायम आग्रही राहिलेत, अग्रेसर राहिलेत. त्यामुळे कुठेतरी भालके कुटुंबांना मानणारा वर्ग, भालके परिवाराला मानणारा वर्ग देखील या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणाने असणार आहे. या कुटुंबाचं साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्याशी थेट संपर्क आहे, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी थेट संपर्क आहे. त्याचा फायदा कुठेतरी यांना या उद्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये होणार आहे. हे सगळं असण्यासोबत जर बागलांची सगळ्यात मोठी ताकद काय असेल तर बागल कंपनी यांचं इथलं जे नात्या गोत्याचा संपर्क आहे तो इथल्या कुठल्याही उमेदवारापेक्षा अतिशय मोठा आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. आणि मग या वाकड्या जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त नात्या गोत्याचा संपर्क आणि तो सर्वपक्षीय आणि संघटनेच्या माध्यमातून काम केल्यामुळं आणि कुठेतरी बागल कुटुंबाला कुठल्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येत नसल्यामुळं आज या ठिकाणी परिचारकांचा गट असेल, भालकेंचा गट असेल, या गटामध्ये देखील यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या बागल परिवाराचं पारडं या संपूर्ण वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी जड असल्याचं पाहायला मिळतंय. मुळात अर्ज जरी वेगवेगळ्या ठिकाणी भरले जात असले तर उद्या अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची जर आघाडी या ठिकाणी झाली तर ही आघाडीची जागा कदाचित त्या ठिकाणी अभिजित पाटील यांना सुटण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी उद्या त्या ठिकाणी आजच्या या रॅलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतनाना भालके असतील किंवा भगीरथ दादा भालके असतील, परिंता भालके असतील, यांचे झेंडे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी उद्या देखील हे संकेत आहेत की जर आघाडी झाली अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची तर आघाडीतली ही जागा अभिजित पाटलांना म्हणजे संतोष बागल यांच्या पत्नी असलेल्या मयुरी बागल यांना त्या ठिकाणी निश्चितपणानं सुटणार आहे. त्यामुळे कुठेतरी जनमानसामध्ये आणि जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये अतिशय चांगलं वलय असलेलं हे बागल कुटुंब आहे, जे मी म्हणालो तसं साखर कारखानदारीच्या माध्यमातून असेल, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असेल, कायम त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात राहिले. 24 तास 365 दिवस संपर्क असलेलं हे बागल कुटुंब आहे. सुरेशदाजींच्या माध्यमातून असेल, विष्णुभाऊंच्या माध्यमातून असेल, तानाजी काकाच्या माध्यमातून असेल, सतत लोकांच्या सुखदुःखामध्ये ही सगळी मंडळी त्या ठिकाणी या संपूर्ण तालुक्यामध्ये वावरतानाचं चित्र आपण बघितलंय. त्यामुळं या सगळ्याचा हा फायदा उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं बागल कुटुंबाला होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या ह्या प्रचाराचं जर दृश्य बघितलं तर तालुक्यातल्या जवळपास सगळ्या राजकीय गटातली लोक ही त्या ठिकाणी या बागल कुटुंबाच्या या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये किंवा ह्या संपूर्ण फेरीमध्ये तुम्हाला उपस्थित असलेलं चित्र बघायला मिळतं. त्यामुळे कदाचित उद्या इथं जर त्या ठिकाणी भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांची आघाडी झाली तर निश्चितपणानं मयुरी संतोष बागल हा उमेदवार या मैदानामध्ये असतील, कारण ही जागा अभिजित पाटलांना यांना सुटणार आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इथं असलेला त्यांचा जो संपर्क आहे जो मी पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय आणि सर्व जात समुदायामध्ये यांचं असलेलं काम असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त निवडणुकीपुरता संपर्क नव्हे तर पाठीमागची 30 वर्ष झालं वेगवेगळ्या पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये संपर्क असलेलं कुटुंब आहे, ज्याचा फायदा उद्या निश्चितपणानं होणार आहे.
आज इथं वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये 3 विधानसभा मतदारसंघाचं मतदान आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 3 गाव आहेत, वाकरी, शिरडून आणि कवठळी। त्यानंतर अभिजित पाटील यांच्या मतदारसंघ जो माडा आहे त्यामधली गावं थोडीशी जास्त आहेत आणि मग सांगोल मधली ही गावं, आणि त्यामुळे कुठेतरी शाजीबापू पाटील असतील, बाबासाहेब देशमुखांना मानणारा वर्ग असेल, ही बरीच मंडळी ही त्या ठिकाणी या संपूर्ण रॅलीमध्ये प्रचारामध्ये असल्यामुळं कुठेतरी वाकरी गटामधलं हे जे काही उमेदवारीचं पारडं आहे ते पारडं आज तरी उमेदवारी अर्ज भरताना खूप ताकदीनं महिला संतोष बागले यांचं समोर येतंय। अर्थात हे राजकारण आहे, समीकरण बदलणार आहेत, परंतु या समीकरणामध्ये अभिजित पाटील यांच्या गटामधलं त्यांचं असलेलं काम, भारत नाना भालके यांच्या कुटुंबासोबत त्यांची असलेली जवळक, या संपूर्ण भगीरथ भालके यांनी त्यांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तानाजी काका बागले यांचा असलेला सहभाग, भालके कुटुंबांना मानणारा त्यांच्या कुटुंबामधला वर्ग आणि त्यासोबतच परिचारक गटाशी असलेला त्यांचा अतिशय चांगला संपर्क, या सगळ्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना अंतर्गत देखील मोठ्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। पंचायत समितीच्या उमेदवारामध्ये त्या ठिकाणी खालीवर वेगळ्या पद्धतीच्या मतांचं क्रॉस वोटिंग पंढरपूर तालुक्यानं बघितलंय, त्याची देखील शक्यता बागलांच्या बाबतीमध्ये घडू शकते, कारण बागल कुटुंबाचा सर्व पक्ष असलेला संपर्क अतिशय मोठा आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वार्थानं फायद्याची ठरणारी ही जी काही उमेदवार आहे ते उमेदवारी अभिजित पाटील गटाला इथं मिळाले। त्याच्यातच आता अभिजित पाटील हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी घड्याळाच्या सोबत आहेत, म्हणजे ते दोन्ही राष्ट्रवादी एक झाले, त्यामुळे कुठेतरी सत्तेच्या चाव्या देखील त्या ठिकाणी निश्चितपणानं या राष्ट्रवादीकडे असणार आहे, त्या अजित पवार गटाकडे असणार आहे, त्यामुळे त्या घड्याळाच्या उमेदवाराचा देखील निश्चितपणानं फायदा उद्याची विकास कामं करताना होणार आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना ते काम कसं करायचं याचा अनुभव या मंडळींना आहे। त्यांच्या गृहामध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीचं उपसभापतीपद राहिल्यामुळं लोकांच्या सार्वजनिक जीवनामधली कामं कशी केली पाहिजेत याचा देखील अनुभव यांना निश्चितपणानं आहे, आणि या सगळ्याचा फायदा हा ठिकाणी या उमेदवाराला निश्चितपणानं बसू शकतो।